आजऱ्याच्या पश्चिम भागातील घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, किटवडे आणि आंबाडे परिसरातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलन सुरूच आहे. हत्ती, गवे, रानडुक्कर आणि माकडांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जून 2025 पासून हत्तींचा वावर वाढला असून भातशेती, ऊस, केळी, काजू आणि पिकांचे नुकसान झाले आहे. वारंवार लेखी आणि तोंडी सूचना दिल्यानंतरही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. वरिष्ठ वन अधिकारी विलास काळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, परंतु समाधानकारक तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की निसर्ग आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाने आम्ही कंटाळलो आहोत. नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. आमचं अस्तित्व संपत चाललेलं आहे. शेतकऱ्यांनी भूमिका स्पष्ट घेतली आहे की योग्य निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा.